नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मुनेश्वर सर बेसिक फिजिक्स स्टडी पॉईंटमध्ये सर्वांचं स्वागत करतो. पहिले काही चॅप्टर्स आपले झालेले आहेत, त्या सर्व चॅप्टरच्या मी लिंक्स नंतर हा व्हिडिओ झाल्याच्या नंतर टॅगमध्ये ॲड करणार आहेत आणि जर गरज पडली तर तुम्ही ते बघू शकता. आज आपण नवीन चॅप्टर स्टार्ट करत आहोत ज्याचं नाव आहे करंट इलेक्ट्रिसिटी. आता करंट इलेक्ट्रिसिटी कशासाठी आपण इथे शिकत आहोत, कारण 11व्या क्लासमध्ये आपण बघितलेलं आहे मागील काही चॅप्टरमध्ये. जर एखादं इलेक्ट्रिकल नेटवर्क जर असेल तर त्या इलेक्ट्रिकल नेटवर्क कशाला म्हणतो आपण? इलेक्ट्रिकल नेटवर्क. इट कन्सिस्ट ऑफ द लार्ज नंबर ऑफ द कंपोनंट इज कॉल्ड ॲज द इलेक्ट्रिकल नेटवर्क. आणि या इलेक्ट्रिकल नेटवर्कमध्ये डिफरंट टाईपचे आपण बघितलेले आहेत की रेजिस्टर्स असतात, कॅपॅसिटर्स असतात आणि कंडक्टिंग वायर वगैरे असे काही कॉम्बिनेशन्स असतात, त्याला आपण इलेक्ट्रिकल नेटवर्क म्हणतो. आणि त्या इलेक्ट्रिकल नेटवर्कमध्ये आज आपल्याला बघायचं आहे की किर्चॉफ्स लॉचं बिहेवियर काय आहेत, किर्चॉफ्स लॉ कशा पद्धतीने तिथे अप्लाइड होत असतो हे आपण बघणार आहोत. तर किर्चॉफ्स लॉ यांनी एखाद्या कॉम्प्लिकेटेड जर सर्किट असेल, कॉम्प्लिकेटेड सर्किट म्हणजे काय की त्याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ कंपोनंट्स असतील आणि लार्ज नंबर ऑफ कंपोनंट्समध्ये उदाहरणार्थ करंट कशा पद्धतीने जात असतो, एखाद्या जंक्शनवर करंट कशा पद्धतीने जात असतो, किंवा एखादा रेजिस्टर जर असेल तर रेजिस्टरच्या अक्रॉस करंट कसा निर्माण होतो आणि त्याचं कसं मेजरमेंट करायचं, ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला एक्सप्लेन करता येतील. आणि हे सगळे पॉईंट आपले या टॉपिकमध्ये कव्हर होणार आहेत. तर बघूयात आपण किर्चॉफ्स लॉज. आता किर्चॉफ्स लॉ जर बघितला फॉर द इलेक्ट्रिकल नेटवर्क, आताच आपण सांगितलं की इलेक्ट्रिकल नेटवर्क कशाला म्हणतो आपण? नेटवर्क किंवा इलेक्ट्रिकल नेटवर्क कन्सिस्ट ऑफ द लार्ज नंबर ऑफ द कंपोनंट्स इन एनी क्लोज सर्किट. एखाद्या सर्किटमध्ये जर कंपोनंट्स असतील तर त्याच धर्तीवर आपण बघणार आहोत की किर्चॉफ्स फर्स्ट लॉ. किर्चॉफ्स फर्स्ट लॉ ॲक्च्युली द Kirchhoff stated the two laws in the 19th century and is explained about the behavior or the junction or the any type of the combinations एखाद्या इलेक्ट्रिकल नेटवर्कमध्ये असतील तर त्याच्यासाठी त्यांनी दोन लॉज स्टेट केलेले आहेत. त्या दोन लॉपैकी एक पहिल्याला म्हणतात Kirchhoff फर्स्ट लॉ and it is used for the current or the junction or it is also called as the current law or the junction law. दोन्ही म्हणू शकतो आपण याला, बरोबर आहे. आणि दुसरा जो आहे तर हा पोटेन्शियल डिफरन्स आणि इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स यांचं कॉम्बिनेशन करण्यासाठी, म्हणून त्याला म्हणतात व्होल्टेज लॉ सुद्धा म्हणतात. आता करंट लॉमध्ये काय आहेत की करंट लॉमध्ये आपल्याला काही 2-4 डेफिनेशन्स बघायचे आहेत. पहिले बघूयात आपण हा करंट लॉ एखाद्या जंक्शनसाठी वापरला जातो. आता जंक्शन म्हणजे काय? जंक्शन मीन्स द पॉइंट ऑन द एनी इलेक्ट्रिकल नेटवर्क. एखाद्या इलेक्ट्रिकल नेटवर्कचा, एखाद्या कॉम्बिनेशनचा वरचा असा पॉईंट की ज्या ठिकाणी 2 किंवा 2पेक्षा जास्त कंडक्टिंग वायर्स आर कंबाईन टुगेदर. म्हणजे अशा पॉईंटवर 2 किंवा 2पेक्षा जास्त वायर असतील, कंडक्टर येत असतील तर अशा पॉईंटला काय म्हणतात? जंक्शन म्हणतात. त्याला काय म्हणतात? त्याला जंक्शन. त्याच्यानंतर आपण जर बघितलं की लूप कशाला म्हणतात? लूप इज डिफाइंड ॲज इट इज द एनी क्लोज कंडक्टिंग वायर बिटवीन द टू जंक्शन इज कॉल्ड ॲज द लूप. आलं लक्षात? आणि अशा पद्धतीने आपण त्याला रिप्रेझेंट करणार आहोत आणि कंडक्टिंग पाथमध्ये. त्याच्यानंतर ब्रांच कशाला म्हणू आपण? द डिस्टन्स बिटवीन द two junctions. Similarly we can say that we can calculate the Kirchhoff first law. आता Kirchhoff first law कशाला म्हणायचं पहा, याचं स्टेटमेंट बघूयात आपण. पहिले स्टेटमेंट ऑफ द Kirchhoff's law. Kirchhoff's law आणि फर्स्ट लॉ कशासाठी वापरतात? Kirchhoff's first law is state that the algebraic sum of the current at the any junction algebraic sum of the current is always equal to the zero. म्हणजे काय सांगितलं? एखाद्या इलेक्ट्रिकल नेटवर्कमध्ये आपण जर कन्सिडर केलं, हा जर एखादा पॉईंट आहे, कन्सिडर करू आपण हा जंक्शन पॉईंट P आहे आणि या ठिकाणी आपल्याला जर करंट बघायचा असेल तर हा करंट काय असतो? ॲट एनी पॉईंट ऑन द इलेक्ट्रिकल नेटवर्क is algebraic sum of the current is always equal to the zero. and आपण असं कन्सिडर करू की हा पॉईंट एक P आहे, याच्यावर येणारा जो डिफरंट डायरेक्शनने येणारा जो करंट आहे आपण कन्सिडर करूयात की ही एक डायरेक्शन्स आहेत,
दुसरं आपण रिप्रेझेंट करूयात की अशा पद्धतीनं या जंक्शनवर अशा पद्धतीनं कन्सिडर करूयात की पार्टिकल कंडक्टिंग वायर कनेक्टेड केलेले आहेत आणि या वायर कनेक्टिंग केल्याच्या नंतर याच्यावरचा जो काही अल्जेब्रिक सम ऑफ आता इथं डिफरंट यानं आपण रिप्रेझेंट केलेला आहे आणि इथे आपण असं रिप्रेझेंट करूयात द करंट किंवा इथे असं दाखवूयात आपण ॲरो, इथे दाखवू आपण सेकंड ॲरो आणि त्याच्यानंतर आपण इथे रिप्रेझेंट करूयात अशा पद्धतीने आपण त्याला रिप्रेझेंट केलेलं आहे. फेअर या कंडक्टिंग वायर्स आहेत हे सगळे आणि कंडक्टिंग वायरचा करंट आपण कन्सिडर करूयात की हा I1 आहे, हा I2 आहे, हा I3 आहे, हा I4 आहे आणि हा I5 आहे आणि हा I6 आहे. आपल्याला काय सांगितलं? द स्टेटमेंट इज स्टेट दॅट द ॲट एनी जंक्शन ऑफ द इलेक्ट्रिकल नेटवर्क द अल्जेब्रिक सम ऑफ द करंट इज ऑलवेज इज इक्वल टू द झिरो. अल्जेब्रिक सम ऑफ द करंट ॲट द एनी जंक्शन इज ऑलवेज इज इक्वल टू द झिरो. ऑलवेज इज इक्वल टू द झिरो हे स्टेटमेंट आहेत आणि आपल्याला हे स्टेटमेंट प्रूव्ह करायचे आहेत की एखादा जर पॉईंट असेल, एखादा जर जंक्शन असेल तर त्या जंक्शनवर येणारा जो करंट आहे हा कसा असतो? नेहमी झिरो असतो. आता आपण इथे रिप्रेझेंट केलेला आहे तर डिफरंट आता दोन कलर इथे यूज केले. त्याचा अर्थ असा की रेड कलरने आपण जे कंडक्टिंग वायर दाखवलेले आहेत ते रेड कलरचे असे आहेत की आपण तिथे ॲरो दाखवलात की दे आर डायरेक्टेड टुवर्ड द पॉईंट पी अँड द ब्ल्यू लाईन्स आपण रिप्रेझेंट केलेल्या आहेत त्या काय होत आहेत? डायरेक्टेड अवे फ्रॉम द P. Therefore we can say that the algebraic sum of the current, आता याच्यामधलं ओळखायचं कसं आपण इथे आपण रिप्रेझेंट केलेलं आहे आणि द ॲरो or the lines are indicate that the sign convention. The current which is direct arriving toward the junction A, junction point P, जो करंट कुठे येत आहे? जो करंट आपल्याला जाताना दिसत आहे टुवर्ड द जंक्शन P, it is considered as positive. It is considered as positive means the current arriving at a point P and the current which is leaves the point किंवा जंक्शनला जर लीव्ज करत असेल तर त्याला नाव दिले, त्याला आपण रिप्रेझेंटेड केलं ब्ल्यू लाईन्सने आणि ब्ल्यू लाईन्समध्ये काय केलं आपण इथे दे आर डायरेक्टेड अवे फ्रॉम द जंक्शन. आणि साईन कन्व्हेन्शन त्याचं कसं लक्षात ठेवायचं? पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. द निगेटिव्ह साईन और द पॉझिटिव्ह साईन मीन्स एखादं जर असं जंक्शन असेल आणि त्या जंक्शनवर जर काय झालं, एखाद्या इलेक्ट्रिकल नेटवर्क घेतलं आपण, आपल्या घरी एखादं जर सर्किट असेल तर त्या सर्किटमधला जर करंट आपण जर कन्सिडर केलात की असं एक जंक्शन की त्याच्यावर चार बाजूने करंट येत आहेत आणि उरलेल्या दोन बाजूने आपण रिप्रेझेंट केलेलं आहे तर दोन बाजूचा करंट काय बघत आहोत आपण? दे आर लिव्हिंग द जंक्शन पी. Therefore, according to the statement of the Kirchhoff's law is state that at any junction of the electrical network, the algebraic sum of the current is equal to the zero. मग algebraic sum of the current is equal to the zero means now the sign convention आपण represent केला, the current which is directed toward the junction it is considered as positive means असं म्हणूयात का आपण इथे I1 minus I2 plus I3 minus I4 plus I5 plus I6 is equal to the zero. Algebraic sum of the current is equal to the zero. It means that I1, आता निगेटिव्ह साईन आपण इकडे पाठवून देऊयात. I1 प्लस I3 प्लस I5 प्लस I6 आणि ह्या निगेटिव्ह ज्या टर्म्स आहेत हे आपण काय करूयात इकडे ट्रान्सफर करूयात. म्हणजे इथे काय राहील? I2 प्लस I4. Therefore we can say that friends, in this expression it is clear that the current which is arriving at the point P
इज इक्वल टू द करंट लिव्हिंग फ्रॉम द जंक्शन आर बॅलन्स्ड. देअरफॉर असं म्हणूयात आपण द मॅग्निट्यूड ऑफ द अरायव्हिंग करंट इज इक्वल टू द मॅग्निट्यूड ऑफ द लिव्हिंग करंट, अँड इन दिस वे वी कॅन से दॅट द किर्चॉफ्स करंट लॉ इज व्हेरीफाईड. म्हणजे अशा पद्धतीने आपण सांगूयात की किर्चॉफ्स लॉ अशा पद्धतीने आपण इथे रिप्रेझेंट करू शकतो. आणि करंट कुठे जात आहेत, टुवर्ड द जंक्शन, आणि हा करंट कुठे जात आहेत, अवे फ्रॉम द जंक्शन. म्हणजे याचा अर्थ काय झाला की एखाद्या जंक्शनवर येणारा जो करंट आहे हा करंट नेहमी काय असतो, झिरो असतो. याचा अर्थ असा नाही मित्रांनो की आपण जर तिथे जर जाऊन टच केलं त्याला तर तिथे करंट राहणार नाहीत. इट इज द क्विक प्रोसेस. ही क्विकली प्रोसेस आहेत. क्विकली प्रोसेस असल्यामुळं तिथं आपल्याला करंट जरी तिथला झिरो असला तरी आपल्याला जर वैयक्तिक जर जाणवायचं असेल तर तिथे करंट राहणार. परंतु मॅथमॅटिकली आपण म्हटलं त्याला इथे इट इज ऑलवेज इज इक्वल टू द झिरो. देअरफॉर वी कॅन से दॅट द इलेक्ट्रिक चार्जेस. आता आपण काय म्हटलेलं आहेत, जर इलेक्ट्रिक चार्जच्या फॉर्ममध्ये जर याला रिप्रेझेंट करायचं झालं तर आपण कशा पद्धतीने रिप्रेझेंट करू, इलेक्ट्रिक करंट इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. आपण जर करंटची जर डेफिनेशन जर रिप्रेझेंट केली मित्रांनो तर करंटची डेफिनेशन आपण काय सांगतो, करंट इज नथिंग बट इट इज द रेशो ऑफ की इट इज डिफाइंड ॲज नंबर ऑफ चार्जेस पर युनिट टाईम. करंट आपण जर डिफाईन केला तर कसं डिफाईन करतो, नंबर ऑफ चार्जेस पर युनिट टाईम इज कॉल्ड ॲज द इलेक्ट्रिक करंट. देअरफॉर फ्रॉम दिस एक्सप्रेशन जर आपण इथे Q1 Q2च्या ठिकाणी इथे I1 I3 I5च्या ठिकाणी जर Q1 Q2च्या जर व्हॅल्यू जर पुटअप केल्या तर आपल्याला अजून काय मिळतं तिथं बघूया. देअरफॉर असं म्हणूयात आपण Q1 डिवायडेड बाय द T प्लस Q3 डिवायडेड बाय द T प्लस Q5 डिवायडेड बाय द T प्लस Q6 divided by the T is equal to the I2 divided by the T plus I4 divided by the T. If the T is get common from the left side and right side, then Q1 plus Q2 Q3 plus Q5 plus Q6 is equal to the इथं काय राहील Q2 प्लस Q4, आणि इथली आपण Q जसा कॉमन करला तसाच इथला आपण काय करूयात 1/T कॉमन घेऊयात. नाउ T इव्हन द ट्रान्सफर फ्रॉम LHS अँड द RHS, याला जर इकडे ट्रान्सफर केलं तर TT गेट कॅन्सल. देअरफॉर रिमेनिंग काय राहील आपल्याकडे Q1 प्लस Q3 प्लस Q5 प्लस Q6 इज इक्वल टू द Q2 प्लस Q4. Therefore friends we can say that the number of from this expression it is clear that या एक्सप्रेशन वरून आपल्याला असं लक्षात येईल की नंबर ऑफ चार्जेस अरायव्हिंग ॲट अ पॉइंट इज इक्वल टू द नंबर ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस लिव्हिंग फ्रॉम द पॉइंट. म्हणजे आपल्याला असं सांगता येईल, जर चार्जेसच्या भाषेमध्ये जर आपण सांगितलं तर याला काय म्हणूयात आपण, द नंबर ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस. देअरफॉर किर्चॉफ फर्स्ट लॉ is consistent with the conservation of electrical charge while the means आपण म्हणूयात it is the conservation of the electric charge. Well, conservation of electric charge means the charges which are directed toward the center or directed toward the junction is always is equal to the charges direct away from the junction or the leaving the junction are the balance. Therefore we can say that this law is state about the conservation of the electric charges. समजला मित्रांनो काय सांगितलं आपण याच्यामध्ये आपण सांगितलं की किर्चॉफ फर्स्ट लॉ इज स्टेट अबाउट द करंट और इट इज कॉल्ड एज द जंक्शन लॉ. आता जंक्शन कशाला म्हणतात, आपण अगोदर सांगितलं की जंक्शन इज नथिंग बट इट इज असा पॉईंट आहे की ज्या ठिकाणी कॉम्बिनेशन्स कशाचं कॉम्बिनेशन कंडक्टिंग वायरचं जाण्याचं किंवा येणारे जे वायर असतील, बरोबर आहेत, कंडक्टिंग वायरच्या जाण्याचं किंवा येण्याचं जे हे आहेत, मग याला आपण म्हटलेलं आहेत काय, जंक्शन्स. मग त्या जंक्शनवर नेहमी येणारा जो करंट आहे हा कसा असतो, करंट ऑलवेज इज इक्वल टू द झिरो. म्हणजे आपण कसं स्टेटमेंट केलेलं आहे पहा,
at the any junction of the electrical network, any junction of the electrical point or the junction electrical point, the algebraic sum of the current is always is equal to the 0. algebraic sum of the current is always is equal to the 0. यासाठी आपण काय केलेलं आहे, एक पॉईंट कन्सिडर केलात आणि डिफरंट टाईपचे त्याला कंडक्टिंग वायर कनेक्ट केलेले आहेत, बरोबर आहेत. कनेक्ट केल्यानंतर आपण काही त्याच्यातल्या डायरेक्शन रिप्रेझेंट केल्यात आणि त्या डायरेक्शन अशा प्रकारच्या होत्या, म्हणजे द करंट विच इज द डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर, डायरेक्टेड टुवर्ड द जंक्शन P मीन्स अरायव्हिंग ॲट द पॉईंट P अँड द some direction that is directed away from the junction. Now it is considered as, आपण असं कन्सिडर केलं की those current, those wires which are arriving at a point considered as positive and those current which are directed away from the junction or the point considered as negative. म्हणजे आपण त्याचं साइन कन्व्हेन्शन तिथे रिप्रेझेंट केलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण इथं कन्सिडर केलं की I1, I3, I5 आणि I6 हे कसे आहेत, पॉझिटिव्ह आहेत, मीन्स द डायरेक्टेड टुवर्ड द जंक्शन, अँड I2 अँड I4 बोथ आर द डायरेक्टेड अवे फ्रॉम द जंक्शन, मीन्स दे आर लिव्हिंग द जंक्शन. अँड फ्रॉम दिस वी कॅन कॅल्क्युलेट हिअर द मॅग्निट्यूड ऑफ द करंट विच इज अरायव्हिंग ॲट अ पॉईंट इज इक्वल टू द करंट that is leaving the junction, are the magnitude same. Okay, therefore we can say that the current is conserved असं पण म्हणू शकतो आपण त्याला. But the definition of current that is defined as it is the ratio of charge per unit time. आणि चार्जच्या फॉर्ममध्ये आपण त्याला रिप्रेझेंट करू शकतो आणि चार्जच्या फॉर्ममध्ये त्याला रिप्रेझेंट केल्यानंतर आपल्याला असं लक्षात आलं इथे की डिफरंट टाईपची जर करंट जर जात असेल तर त्यांचा चार्ज पण वेगळा आहे. मग चार्ज वेगळा आहे, Q1 डिवायडेड बाय द T divided by Q3 divided by the T plus Q5 divided by the T plus Q6 divided by the T is equal to the Q2 divided by T plus Q4 divided by the T. From this expression आपण काय केलं, 1 divided by the T दोन्हीकडून एक कॉमन घेतलेत आणि कॉमन घेतल्याच्या नंतर काय केलं, त्याला T गेट कॅन्सल. therefore remaining terms is Q1 plus Q3 plus Q5 is equal plus Q6 is equal to the Q2 plus Q5. it means that याच्यावरून काय लक्षात आलं आपल्याला, द कन्झर्वेशन ऑफ द इलेक्ट्रिक चार्जेस, कन्झर्वेशन ऑफ द इलेक्ट्रिक चार्जेस मीन्स द लाईक ॲज द करंट इन दिस केस व्हॉट हॅपन, इन दिस केस द चार्जेस आर कन्झर्व्ड, हेन्स वी कॅन से दॅट इट इज यूज टू द कन्झर्वेशन ऑफ द इलेक्ट्रिक चार्जेस. म्हणजे याच्यामध्ये काय होतं मित्रांनो, कन्झर्वेशन ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस आर प्रूव्ड. म्हणजे इथे आपण अशा पद्धतीने त्याला रिप्रेझेंट केलेलं